हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर पहा, आज आपण आहे ना जे स्टँड आहे महालक्ष्मीचं, तर त्या स्टँडला आपण देवसेना साडी घालणार आहोत. आता इथं तर मी पातळ साडी घेतलेली आहे, कारण माझ्याकडे जी होती ती मी घेतली. आता दुसऱ्या 2 कोऱ्या आहेत, परंतु त्या बहिणीकडे आहेत, त्यामुळं मी काय केलं, जे माझ्याकडे होती ना अवेलेबल तीच घेतली आहे. आणि मी घातलेल्या साड्या घालून दाखवत नाही. जे कोऱ्या साड्या आहेत ना तर त्याच घालते. मला नाही बरं वाटत म्हणजे घातलेल्या साड्या त्या घालून दाखवायला. तर मग मी इथे घेतली होती, माझ्याकडे जी कोरी साडी होती असेच घेतलेली मी, तर ती घेतली आहे. थोडीशी पातळ परंतु खूप छान दिसते पहा. आणि एकदम सोप्या तरीकेने आपण घालणार आहोत. तर काय करायचंय, 2 हात जी आहे तर नेसता पदर सोडायचा आहे. डबल साडी करून घ्यायची आहे अशी, आणि 2 हात पदर सोडून आपल्याला पाठीमागून पिन लावून घ्यायची. आणि जो उजव्या साईडचा जो पदर आपण नेसता पदर सोडला होता तो दोन्ही पायाच्या मधून पुढे घ्यायचा आहे. तर एकदम सोपं आहे पा, काही मतलब अवघड नाहीये. आपण साडी डबल केली आहे, डबल साडी करून पाठीमागून पिन लावून घेतली आहे, आणि जो नेसता पदर 2 हात सोडला होता तो दोन्ही पायाच्या मधनं समोरून घेतलाय. आणि जो डाव्या साईडकडचा जे आपलं पदर जो असतो, पदराकडचा पूर्ण साडीचा तो हिस्सा, त्याला देखील पूर्णपणे असं अर्ध करून घ्यायचं. आणि त्याच पद्धतीने अशी अर्धी साडी करून घेतली की आपण जसं साडी पिन करतो ना, अगदी त्याच पद्धतीने पूर्ण साडीच्या मिऱ्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे पहा, मी मिऱ्या करून त्यांना 2-3 ठिकाणी पिना लावलेल्या आहेत, जेणेकरून म्हणजे ते आपल्याला पकडायला व्यवस्थित जमतं. तर छानपैकी अशा प्लेट्स केल्याच्या नंतर तो जी हिस्सा आहे तो पाठीमागच्या साईडकडून असा घ्यायचा आहे. आणि पाठीमागच्या साईडकडून घेऊन परत डाव्या साईडला सर्व काही साडी टाकून द्यायची. आणि पाठीमागून अगदी समोरच्या साईडने या पद्धतीने पहा, त्याला सेप देऊन असा या प्रकारे इथं आपल्याला एक पिन लावून घ्यायची. आणि इथे पिन लावून अगोदर घेतली की त्यानंतरून जे आहे तर जी आपण समोर टाकलेला हिस्सा आहे ना त्याला देखील इथे थोडंसं सेट करून घ्यायचंय, जेणेकरून उजव्या साईडकडचा जसा हिस्सा आलाय ना तसा डाव्या साईडकडचा देखील येईल. तर तुम्ही इथं पाहू शकता, मधल्या साईडने आहे मध्ये मी कसं त्याला दुमतं केलंय ते. तर या पद्धतीने याला दुमतं करून घ्यायचं आणि परत तिथे एक पिन लावून घ्यायची. पिन लावल्याच्या नंतरून आपल्याला जे साईडच्या ह्या जी मिऱ्या आलेल्या असतात पहा, खूप छान प्रकारे, कारण आपण जेवढ्या चांगल्या प्लेट्स टाकलेल्या आहेत ना तशाच दोन्हीही साईडकडून प्लेट्स त्या येणार आहेत. तर मग प्लेट व्यवस्थित केल्याच्या नंतरून दुसऱ्या साईडचा जो हिस्सा आहे ना पहा, असाच पाठीमागून घ्यायचा आहे आणि बरोबर परत खांद्यावरती ती साडी पिन ठेवून द्यायची. म्हणजे जे आपण प्लेट केलेले आहेत ते पिनाचा हिस्सा, पदराचा हिस्सा खांद्यावरती ठेवायचा आहे. आणि अगदी जसा अगोदर आपण मिऱ्या सेट केल्या ना उजव्या साईडकडच्या, तशाच अगदी आपल्याला परत इकडच्या देखील डाव्या साईडकडच्या देखील मिऱ्या सेट करून घ्यायच्या आहेत. आपण अगोदरच त्याच्या प्लेट चांगल्या केलेल्या असल्या की आपल्याला मिऱ्या जी आहेत तिथल्या प्लेट्स जे आहेत तर सेट करायला बिलकुल वेळ लागत नाही, कारण तिथं आपण पिना लावलेल्या असतात प्लेट मारून, त्याच्यामुळे आहेत तशा प्लेट त्या अगदी छानपैकी राहतात. आणि मग ते प्लेट सेट केल्याच्या नंतरून आपण जो समोर हिस्सा टाकला होता ना, दोन्ही पायाच्या मधनं घेऊन समोर हिस्सा टाकला होता पहा, 2 हाताचा साडी, तर ती 2 हात साडीचा आपल्याला अशा प्रकारे परत प्लेट्स घालायच्या आहेत. आणि अशा प्लेट्स घालून आपल्याला समोरचा हा कोचा तयार करायचा आहे. तर मग छानपैकी अशा एका पाठोपाठ अशा मिऱ्या घालायच्या आहेत, प्लेट घालायच्या आहेत ना. त्याला वरती जे आहे तर तुम्ही जर स्टँड तुमचं मोठं असेल तर तुम्ही आतमध्ये खोचू पण शकता, नाहीतर तुम्ही इथं जे आहे तर पिन देखील लावू शकता. तर फक्त दुमतं करून घ्यायचंय वरच्या साईडने आणि तिथे पिना लावून द्यायच्या आहेत. आता मी इथं वरती स्टँडला जे आहे तर कपडा जास्तीचा बांधला होता, त्यामुळे जागा बनली होती, तर मी अशाच वरती प्लेट्स खोसून दिल्यात. आणि खालीपर्यंत जे आहे ना तो आपला काठाचा हिस्सा आहे ना, खालीपर्यंत अगदी व्यवस्थित या पद्धतीने दिसला पाहिजे. आणि जर समजा उचकत असेल तर तुम्ही अगदी पिनाने तिथे सेट करू शकता. आणि अगदी छानपैकी काठ जो आहे तर तो प्लेन समोरून राहतो मग. आणि मग ह्या इथे पिना लावल्याच्या नंतरून कोचा सेट केल्याच्या नंतरून आपल्याला काय करायचंय, जो पदर आहे ना तर हा पदर तुम्ही अशा पद्धतीने मोकळा देखील सोडू शकता, किंवा अशा पद्धतीने जे आहे तर उजव्या हातावरती हा पदर टाकू शकता. समोरच्या प्लेट्स देखील व्यवस्थित सेट करून घ्यायचंय, पाठीमागून देखील प्लेट सेट करून घ्यायच्या.
आणि अगदी व्यवस्थित खूप छान अशी साडी दिसते पहा. आणि इथे जे आहे ना डाव्या साईडकडून जी आपल्या ह्या प्लेट्स होत्या, तर आपण इथे देखील दुमते करून जी अर्धी साडी दुमती करूनच प्लेट्स मारलेल्या होत्या, त्यामुळे आहे तशा प्लेट्स आहेत त्या. त्यामुळे काय करायचंय, आपल्याला काठाचा हिस्सा जो असतो ना वरच्या साईडने येतो, तो हळूच की नाही प्लेट तशाच ठेवायच्यात. फक्त पदर तो जो काठाचा हिस्सा आहे ना तो हळूच की नाही काढायचा आहे आणि तो थोडासा तिरछा करून इथे देखील आपल्याला पिन लावून घ्यायची आहे. कारण हा जो वरचा काठ असतो ना, हा तिरछा करून पिन लावली की खूप छान लुक येतो पहा, छान दिसतो वरचा काठ. तसं देखील नाही काढला, तुम्हाला जर काढता नाही आला तरी काही हरकत नाही, परंतु काढायला बिलकुल काहीही प्रॉब्लेम येत नाही. अगदी इझिली हलकासा काठ वरती असा निघतो आणि पहा ह्या पद्धतीने आपण पिन करू शकतो. बिलकुल मिऱ्या बिलकुल उचकटल्या नाहीत पहा, अगदी छानपैकी मिऱ्या देखील तशाच आहेत आणि अगदी काठ देखील आपला तिरछा लागलाय अगदी. आणि दोन्ही साईडकडून तुम्ही पाहू शकता की आपली साडी जी आहे तर साडीला प्लेट्स आहेत तशाच आहेत आणि खूप छान पद्धतीने मतलब ह्या प्लेट्स दिसतात आणि खूप छान अशी साडी दिसते. आता मी जी घातली ना देवीला साडी, तर ही थोडीशी ट्रान्सपरंट आहे, पातळ आहे, त्यामुळे एवढं तुम्हाला उठून दिसतंय की नाही म्हणजे कळणार नाही, परंतु पाहू शकता तुम्ही प्लेट्स काठ वगैरे सगळं खूप छानपैकी येतं पहा. तर तुम्ही नक्कीच तुमच्या गौराईला अशी एकदा साडी घालून पहा, खूप छान दिसते. आणि अगदी तुम्ही कोणत्याही साडीची अशी देवसेना साडी जी आहे तर तुम्ही घालू शकता. देवसेना साडीचा खूप छान लुक येतो आणि जर घट्ट साडी असेल काठपदर तर अजून खूप उठून दिसते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.